चालले माझ्या मामीच्या गावाला देवरुखला गणपती बाप्पाच्या दर्शनसाठी. चला निघूया. सकाळी आम्ही निघालो त्या पावसाने उघडीप घेतली होती. वातावरण आल्हाददायक होते. गवताच्या पाती ओलसर होत्या. हवेत गारवा होता. चिपळूण जवळ पावसाची रिपरिप सुरू झाली. डावीकडे डोंगर कपाऱ्यातून वाहणारे लहान मोठे धबधबे मनमोहित करत होते. हा पहा प्रसिद्ध सवत्सडा धबधबा. आम्ही देवरुखला मामीच्या घरी पोचलोही, पण पाऊस काठी थांबला नाही. पाऊस आज धो-धो कोसळत आहे. आम्ही मात्र पावसातला हा प्रवास खूप एन्जॉय केला. गेल्यावर प्रथम बाप्पाचे दर्शन घेतले. साडू मातीत घडवलेले बाप्पाचे रूप किती मोहक आहे. दुपारी जेवल्यानंतर शेजारच्या घरी हा झोपाळा दिसला. मग काय, मी व माझ्या मामे भावाने त्यावर मनसोक्त झोके घेतले. थोडी मस्ती पण केली. गणपती बाप्पा मोरया. घरासमोरील जागेत भात शेती होती. त्यामुळे हा परिसर खूपच सुंदर दिसत होता. आम्ही मामीच्या गावातील गणपती दर्शनासाठी गेलो. दर्शनानंतर गावातील मंदिरात जाऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. मंदिर खूपच सुंदर आहे. रंगाच्या विविध छटांनी नटलेले हे मंदिर खूपच आकर्षक आहे. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराला कोठेही दरवाजा नाही. मंदिरात प्रवेश करताना ही सुंदर मयूर शिल्पे स्वागतासाठी उभी आहेत. ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पावसाची कोसळधार सुरूच होती. गाडीतून पुढचं सगळं धुक्यात हरवल्याप्रमाणे धुसर दिसत होतं. जाताना संत वाहणारे छोटे छोटे धबधबे आता खळखळून जोराने वाहत होते. देवरुख पासून सुरू झालेला पाऊस खेड येईपर्यंत सुरूच होता. आजचा दिवस खऱ्या अर्थाने पाऊसमय होता. ओलचिंब होता. मंडळी, आजचा दिवस खूप छान गेला. नवीन ठिकाण, नवीन गाव, नवीन प्रवास. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.